चरणी गुण तुझे गातो तुझी या चरणी तुझे गातो तुझ्या या चरणी गुण तुझे गातो तुझ्या या चरणी मनातून श्रद्धेला गुणातून कलेला सद्गुण आठवाया तुझ्या या भक्ताना तुझ्या या भक्ताना तुझ्या या भक्ताना मनातून श्रद्धेला गुणातून कलेला सद्गुण आठवाया तुझ्या या करुणी भक्ती मिळावी मुक्ती चरण तुझ्या ठाई आई चरण तुझ्या ठाई आई जाऊंडाई घरी तो हळवणी आई जाऊंडाई घरी तो हळवणी गुण तुझे गातो तुझ्या या चरणी गुण तुझे गातो तुझ्या नारायण नारायण हे गजमुखा हे गणेशा या नादाचा कोटी कोटी प्रणाम या विश्वाचा धणी या विश्वाचा धणी जल आकाश हे सारे तुझी रूप आहे हे गजानना ध्यान हे सारे तुझी रूप आहे हे गजानना या गणराज अनन्य वाल्या कोणी याने खूप लुटमार चालवली आहे लोकांची लुटमार करून खून करून फार मोठी लुटमार केलेली आहे हे गजानना माझी एकच विनंती आहे या वाड्या फळ्याला या लुटमारी पासून तरुण एक सरळ आणि साधा मार्ग करून मोकळा करून द्यायचा नारायण नारायण
आहे आणि ह्या दाट अरण्यात खूपच भीती आहे. इकडे धावे तिकडे भीती. आता काय करू? मी आणि तुझ्या मार्गात? अरे तू त्या माझ्या अरण्यात आलाय. हे अरण्य, या अरण्याचा मालक आहे मी. इथे येणाऱ्या प्रत्येक वाटसरूला मारण्याची माझी ताकद आहे. इथे येणारा प्रत्येक वाटसरू त्याला मी जिवंत ठेवले नाहीये. मुकाटाने या आठवड्यात काय आहे ते माझ्या स्वाधीन कर आणि मरण्यास तयार हो. माझी संशयरी आहे त्यामुळे कोणतेही संकट सहज सामना करेल. अरे वाट डुबवण्याची काय वाटा करतो? या मुकाट्यात या पाठोळ्यात काय असेल ते मला स्वाधीन कर. हे वाल्या 2 दिवसांनी माझ्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे तू माझी वाट सोड. अरे वा, मग तर फारच छान झालं. न म्हणजे नक्कीच तुझ्याकडे दागिने सोने नक्कीच असेल. हे वाल्या माझी वाट सोड नाहीतर तुला सोन्याची वाट दाखवेन. वा वा, असा पहिलाच भेटला आहे जो मला आव्हान देत आहे. वा ठीक आहे तुझ्यात ताकद असेल तर हो रकुमाईच्या वल्लभा युग युग विटेवरी उभा रकुमाईचा
अर्थातच नारायण नारायण. या माझ्या धन्यात माझे कुटुंबही सामील आहे. अरे वाड्या, तुझ्या कुटुंबात त्या धनात सामील असेल, पण तुझ्या पापात नाही. नारायण नारायण. नाही, माझं जर कुटुंब माझ्या धनात सामील असेल तर माझ्या पापातही सामील असेल. नारायण नारायण. अरे वाड्या, एकदा तुझ्या घरच्यांना विचारून ये, तुझ्या धनात सामील आहे की पापात सामील आहे ते. वा नारायण नारायण. वा, म्हणजे मी माझ्या कुटुंबाला विचारायला जाऊ आणि तू इथून पळून जाणार तर काय? अरे, मी तू कशाला बोलून जाईल? तुझी खात्री नसेल तर मला इथं बांधून ठेव. नारायण नारायण. ठीक आहे, आताच जातो आणि माझ्या कुटुंबाला विचारतो. तोपर्यंत तू इथेच राहा. नारायण नारायण. नारायण गातो आवडीने, गातो आवडीने, गोड तुझे नाम, तुझा माझा राम, तुझा घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, तुझे नाम, तुझं मन राम, तुझं घनश्याम. आवडीने, गोड तुझे नाम, तुझं मन राम, तुझं घनश्याम. आवडीने, आवडीने, गोड तुझे नाम, तुझं मन राम, तुझं नारायण नारायण. वाड्याला तर मी त्या अरण्यात जप करा बसवलं होतं. अरे हो, त्या अरण्यात कुठून तरी राम राम नावाचा असा जप काढावा ऐकूच आहे. अरे वाटलं, तू तर पूर्ण पाप मुक्त झालाय. मुनिवर्य, म्हणजे माझे सर्व पाप मुक्त झालो आहे. हो, तू पूर्ण पाप मुक्त झालाय. मुनिवर्य, ठीक आहे, मला आशीर्वाद द्या. सदाच तू.
आले का आले पोरीनो लवकर ये. हा येते. हे नाही सोमनाथ दादा. या ग राधे कुमारीला सोमनाथ दादा काय झाले ग बोंबलायला. या ग राधे कुमारीला काय झाले ग बोंबलायला. असा कोणीचा गोरानी म्हटले येते मी बाजाराला. असा कोणीचा गोरानी म्हटले येते मी बाजाराला. काय ग पोरीनो? अगं मावशी आज शुभकार्याच्या दिवशी तू पांढरी साडी का नेसून आली? अगं पांढरी साडी त्यात एवढं काय झालं? फक्त पांढऱ्या रंगात तुम्हाला टकलं का? आणि एवढं सगळं झालं मला सांगा, पांढरा रंग खरंच वाईट आहे? पांढरा रंग खरंच वाईट आहे? त्याच्यात काय दोष? देवानेच रंग केला, लाल, हिरवा, निळा, काळा हा सगळा रंग देवाने निर्माण केले, पांढऱ्या रंगाचाच कुठे काय चुकलं? ह्या सगळ्या लोकांची समजूत. आता आपण नवीन जगाच्या वावरात थांबतो, तिथे पांढऱ्या रंगाचं काय? नवदुर्गेला पांढरा रंग घातला जातो, तेव्हा तर शुभ मानला जातो, तेव्हा सगळ्यांचा चालतो, तेव्हा सर्व बायका मात्र पांढऱ्या रंगाने तेवढ्या मिरवतात, ते चालतं. आणि फक्त मी घातला म्हणून तो वाईट झाला. मग पांढरा रंग शुभ कार्य घातला तर चुकले कुठे? फक्त एवढंच खटकलं की मी सुवासिनी असो पांढरा रंग घातला, त्यात पांढऱ्या रंगाचा दोष तो काय?
आणि चुकले ते काय? महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणाचा धडा घेतला नसता तर आतापर्यंत या सगळ्या ज्या माय लेकी या ज्या बसल्या आहेत त्या आतापर्यंत निरक्षरच राहिल्या असता. कोणीतरी समजुतीने पुढेकर घेतला, त्यांनी पण मातीचे दगड धोंडे खाल्लेच ना. तरी पण कुठेतरी कोणीतरी पुढचं पाऊल घेतलंच पाहिजे. आणि पांढरा रंग शारदे मातेने, विद्येची देवता, तिने पण पांढरा रंगच अवतार केलाय. तिच्या अंगावर पांढरे शुभ्र मोत्याचे दागिने, शुभ्र वस्त्र, अलंकार, पांढरा गजरा, शुभ्र विना, मयूर वस्त्र बसून ती बसली होती. तिला आपण विद्येची देवता मानतो. तिने पण पांढरा रंग धरला आहे. तसेच पांढरा रंग हा अशुभ नसून हा शुभच आहे. हा शुभच आहे. हा शुभच आहे. तुम्हाला आवडतं का? हॅलो, धन्यवाद रसिको, धन्यवाद. शीतल सूर्यकांत वेले इसकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कोमल आणि मोहन वेल्ले याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अंजनी दत्ताराम वेले इसकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिलीप प्रेमाजी शिगवण याचकडून गवलोडी Thank you.
वकिलांचा मेला आठमाट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्याचा रस्ता नशिबंद करा. येतो मी. जा देवा. हॅलो, धन्यवाद.